नमस्कार मित्रांनो, आज 16 डिसेंबर आजचा दिवस आपण विजय दिवस म्हणून पाळत असतो। 1970 पासूनच पश्चिम पाकिस्तानने त्यावेळेसच्या पूर्व पाकिस्तानवर जे अनन्वित अत्याचार चालू केले होते, त्या अत्याचाराच्या विरोधामध्ये पूर्व पाकिस्तानमधल्या जनतेने मुक्ती वाहिनीची निर्मिती केली आणि भारतीय सैन्याच्या मदतीने मुक्ती वाहिनीने गनिमी काव्याच्याद्वारे पश्चिम पाकिस्तानच्या आर्मीच्या विरोधामध्ये लढा चालू केला होता। यावेळी हजारो लाखो विस्थापित लोक हे बांगलादेशमधून आजच्या भारतामध्ये येत होते आणि भारतावर पण त्याचा ताण पडत होता। याच काळामध्ये मुक्ती वाहिनीला भारत मदत करतोय याचा राग मनामध्ये ठेवून 3 डिसेंबर 1971 मध्ये पश्चिम पाकिस्तानने भारतावर बॉम्ब हल्ले चालू केले आणि युद्धाला सुरुवात झाली। 4 डिसेंबर 1971 भारतीय नौदलाने ऑपरेशन ट्रायडंट चालू केलं आणि युद्धाची घोषणा केली आणि त्या दिवसापासून कंप्लीट 13व्या दिवशी म्हणजेच 16 डिसेंबर 1971 भारतीय सैन्याने अवघ्या 13 दिवसामध्ये पश्चिम पाकिस्तानचा दारुण पराभव केला आणि जगाच्या नकाशावर बांगलादेशची निर्मिती घडून आणली। पश्चिम पाकिस्तानच्या पूर्व कमांडचे लेफ्टनंट जनरल नियाझी यांनी आपल्या 93,000 सैन्याच्या सह भारतीय जनरल जेकब यांच्या पुढे शरणागती पत्करली आणि जगाच्या इतिहासामध्ये हा दिवस आपण विजय दिवस म्हणून पाळायला सुरुवात केली। जगाच्या इतिहासामध्ये अवघ्या 13 दिवसामध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानचा पराभव करून एक नवीन रेकॉर्ड निर्माण केलं होतं। भारतीय सैन्याच्या या पराक्रमाची आठवण म्हणूनच आपण 16 डिसेंबर हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा करत असतो। थँक्यू। अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपण स्टेप अप अकॅडमीला कनेक्ट राहा। धन्यवाद।